नमस्कार, मी निकिता जंगले विदर्भ टीव्हीमध्ये आपले हार्दिक स्वागत करते। आज आपल्यासोबत आहे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सर। सर्वप्रथम तुमचं विदर्भ टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत। मुलाखतीकडे वळताना माझा पहिला प्रश्न हाच आहे की सामाजिक न्याय हे आहे सामाजिक न्याय हल्ली जे सामाजिक न्याय विभागाची जी अवहेलना होत आहे, योग्य योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही, त्याविषयी काय सांगाल? सामाजिक न्याय विभागाची मूळ संकल्पना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आहे। समाजातला जो उपेक्षित घटक आहे, या घटकाचा सर्वांगीण विकास करणं हे सामाजिक न्याय विभागाचं मूळ उद्देश होतं। परंतु आता सामाजिक न्याय विभागाची जी मूळ संकल्पना आहे तीच पुसण्याचा प्रयत्न सर्व होताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे मी त्या दिवशीची खंत व्यक्त केली होती। मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून हा सामाजिक न्याय विभाग जो निर्माण झाला होता, हा मागच्या अनेक वर्षापासून संपूर्ण देशात काम करत आहे। महाराष्ट्रात पण अत्यंत चांगलं काम या विभागाचं होतं। अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय या सगळ्यांचा अपेक्षित विकास करणं असं याचं मूळ ध्येय होतं। परंतु आजकाल या ध्येयालाच कुठंतरी पुसण्याचं काम होत आहे आणि त्याची प्रचिती आल्यामुळे मी त्या पद्धतीनं बोललो होतो। मला असं अजूनही वाटते की सामाजिक न्याय विभागाची जर आपण विभागणी केली तर साधारणतः सामाजिक न्याय विभाग हा 3-4 श्रेणीमध्ये विभागला जाऊ शकतो। मूळ आहेत त्याच्यामध्ये राज्याच्या ज्या योजना असतील, जिल्हास्तरीय योजना आहेत, ह्या सगळे आयुक्त समाज कल्याणच्या मार्फत पाहिल्या जातात। दुसरा जो विभाग आहे अनुसूचित जातीचा आयोग आहे। या आयोगाकडे ॲट्रॉसिटीचे प्रकरणं असतील किंवा एखाद्यावर अन्याय झाला अशा पद्धतीचे प्रकरणं ते आयोग हाताळते। इतर मागासवर्ग याच्यामध्ये OBC आणि इतर समाजाचे जे प्रश्न असतील त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये पाहिलं जाते। आणि दुसऱ्या ज्या संस्था आहेत, यशदाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये जी बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था निर्माण झाली, ती संस्था आणि महाराष्ट्रामध्ये 2017मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं जे डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन आहे, लोककल्याणकारी राज्याचे स्वप्न स्थापन करण्यासाठी साधारणतः समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून समता प्रतिष्ठान हे डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन दिल्लीच्या धर्तीवर जे सुरू करण्यात आलं होतं, तर या अशा संस्थात आणि जे अनुसूचित जातीच्या, इतर मागासवर्गातील सगळ्या समाजाच्या वेगळ्या वेगळ्या घटकांना जे अर्थसहाय्य करते, त्यांना पाठपुरावा करून त्यांना उभं करण्याचं काम, बेरोजगारांना प्रशिक्षण ट्रेनिंग देऊन त्यांना उद्योगाला लावण्याचं काम, तर ती अशी महामंडळं असे साधारणतः 4 वर्गामध्ये या सामाजिक न्याय विभाग आणि 5वा वर्ग आहे त्याच्यामध्ये अपंग दिव्यांग असतील, या दिव्यांगाचा सर्वांगीण विकास करणं आणि याशिवाय इतर सहाय्यामध्ये जे निराधार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि मानवी विकासाच्या संदर्भातल्या सगळ्या योजना, अशा पद्धतीनं ह्या विभागाची रचना आपण पाहतो। परंतु दुर्दैवानं आता जर एक विभाग इतर सहाय्य म्हटला तर मागच्या 6 महिन्यापासून अनेक ज्येष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी योजना असेल, या योजनांचा लाभच भेटला गेलेला अजून पण भेटलेले नाहीत पैसे। बऱ्याच ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये ते याच्या संदर्भात आंदोलन पण झालं। अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे ह्या झालेला आहे। जो सामाजिक न्याय विभागाचं जो आयुक्त समाज कल्याणच्या माध्यमातून जी कामं पाहिले जाते, त्याच्यात मूळ कामं जी आहेत का त्याच्यामध्ये शिष्यवृत्तीचं वितरण करण्यात येते मुलांना, तर ते शिष्यवृत्तीचं वितरण आतापर्यंत मागच्या वर्षीच्या आतापर्यंत झाले नाही। मग स्वाधार योजना असेल, त्या स्वाधार योजनेचे पैसे लोकांच्या खात्यात गेलेत नाहीत। ज्या संस्थांना आपलं ज्या शैक्षणिक संस्था आहेत, ज्यांना शिक्षण शुल्क वगैरे दिलं जाते, त्या संस्थांचे पैसे दिले गेलेले नाहीत। त्याच्यानंतर जे ट्रॅक्टर महिला बचत गटांना, इतर बचत गटांना ट्रॅक्टर द्यायची योजना होती, त्याच्यातलेही पण निधी गेलेले नाहीत। जिल्हास्तरीय ज्या योजना आहेत, तर जिल्हास्तरीय योजनांचा निधी आतापर्यंत दिला गेलेला नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे यावर्षीचा जो खर्च आहे तो फक्त 2.92% झालेला आहे। म्हणजे एकूणच जर पाहिलं तर साधारणतः सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत। दुसरं, आयोगाचं काम ॲट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या घटना झाल्या, अजूनही पूर्णपणे सुनावण्यात त्याच्यामध्ये होताना दिसत नाही आहेत। म्हणजे ते आयोग पण त्या पद्धतीचंच काम करते आणि महामंडळाची परिस्थिती पाहिली तर महामंडळामध्ये NSFDCच्या मार्फत असतील किंवा इतर जे केंद्राच्या ज्या संस्था ज्या कर्ज देतात त्याची हमी न घेतल्यामुळे
केंद्राचा पैसा तर येतोच नाही, राज्याचा पण पैसा त्या महामंडळांना वितरित झालेला नाही आहे. त्याच्यामुळे साधारणतः जर आपण पाहिलं ढोबळ मानानं तर सगळीची सगळी कामं सामाजिक न्याय विभागाची बंद दिसत आहेत. आणि म्हणून मी त्या पद्धतीची खंत व्यक्त केली आहे. 2017मध्ये जे समता प्रतिष्ठान स्थापन झालं होतं ते समता प्रतिष्ठान बंद करण्याच्या मार्गावर आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे काही लोकांनी ज्या पद्धतीनं म्हटलं, आता 9/11/2020चा जो पत्र आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे महासंचालक बार्टीनी का समता प्रतिष्ठानमध्ये 2020-21चा निधी प्राप्त न झाल्याने कार्यालयीन कामकाज मोठ्या प्रमाणात होत नाही. बार्टीच्या अधीनस्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विस्तृत आयोग समितीच्या मार्फत घेण्यात सुरू आहे आणि म्हणजे निधी उपलब्ध झाला नाही म्हणून कामावरून कमी करणं, अशा पद्धतीचा जर असेल तर मला वाटते या संस्थांना पण बंद करण्याचा धडाका जर होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर, तुम्ही जे म्हणता की समता प्रतिष्ठान बंद होण्याच्या मार्गावर आहे, कुठेतरी यामागचं कारण हे असू शकते की सरकार बदललं आहे महाराष्ट्रातलं म्हणून कदाचित? मला वाटते सरकार आता तर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊनच सरकार आलेली आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत बाबासाहेबांचं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं, शाहू महाराजांचं नाव घेऊनच सरकार चालवते. त्याच्यामुळे सामाजिक न्यायाची संकल्पना ही अधिक विस्तृत करून सगळ्या समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय दिला गेला पाहिजे, अशी संकल्पना असायलाच पाहिजे. दुर्दैवानं हे सगळे जे बंद होताना पाहून तर वास्तविक मला वाटते सरकारनं याबाबतीत विचार केला पाहिजे. माननीय त्या विभागातले जे प्रमुख असतील, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण लक्ष देणं मला वाटते अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक न्यायाची जी संकल्पना होती ती खूप व्यापक होती, पण आता जी सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे ते त्यांनी एक वेगळंच रूप धारण केलं आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? नक्की, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसंच आहे. ॲक्च्युअल बाबासाहेबांनी 1932मध्ये जे स्टार्टर कमिटी होती त्याच्या अहवालानंतर जे सामाजिक न्यायाची संकल्पना ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये मांडली, तर त्याच्यामध्ये सगळीच घटक त्याच्यामध्ये अपेक्षित होती. त्याच्यामध्ये दिव्यांग तर होतेच, पण अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे, त्याच्यानंतर OBC समाजाचे, VJNT समाजाचे, जेवढा उपेक्षित वर्ग आहे त्या सगळ्यांना न्याय, मानवी जो समाज आहे त्याला न्यायाच्या दृष्टीनं, सामाजिक समता निर्माण करण्याच्या दृष्टीनं जी बाबासाहेबांची भूमिका होती ती आता संपल्यागत आहे. कारण आपण सगळं पाहतो आहे की हिंदू कोड बिलांच्यामुळे महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण ज्या पद्धतीनं देशामध्ये होतं तर ते कमी करण्याचं नंतर काम झालं. तशाच पद्धतीनं समाजातले जेवढे उपेक्षित घटक आहेत त्या सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका होती. नंतर वेगळे सगळे विभाग झाले, परंतु सामाजिक न्यायाची संकल्पना ही अनुसूचित जातीच्या एका विभागापर्यंत मर्यादित असली, परंतु त्या समाजाचंही काम व्यवस्थित होत नाही. तुम्ही जर महाराष्ट्रात पाहिल्या तर बार्टी सगळ्यात पहिल्यांदा स्थापन झाली. बार्टीच्या धर्तीवर सारथीची स्थापना झाली. एकीकडे सारथीला 120 कोटी रुपये निधी दिला गेला, दुसरीकडे बार्टीला पैसेच दिले जात नाही. म्हणजे समता प्रतिष्ठानला 2019-20मध्ये 50 कोटी रुपयाची तरतूद केली, एकही रुपया त्याला दिला गेला नाही ना, म्हणतात की आता पैसे नाही आहेत म्हणून बंद करणं. म्हणजे मला वाटते हा संपूर्ण ढाचाच उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे ना. याच्यामध्ये मला वाटते बरीच लोक याच्यामध्ये जे काम करत आहेत ते हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्ही जेव्हा सामाजिक न्याय मंत्री होता तेव्हा तुमच्या हातून काही कामे राहिली आहेत का, जी करायची होती पण करू शकलो नाही, अशी कुठली कामे आहेत का, काही सांगू इच्छिता? सामाजिक न्याय विभाग हा इतका प्रचंड मोठा त्याचा व्याप आहे, कारण समाज अजूनही दुर्लक्षितच आहे. समाजाची जर परिस्थिती आम्ही पाहिली तर मी जसं म्हटलं का आता ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये सुशिक्षित, बाबासाहेब म्हणाले शिका, खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजातले अनेक लोक शिकली आहेत, परंतु त्यांच्या हाताला कामं नाहीत. मग यांच्या हाताला काम देण्याचं काम कुणी करायचं तर याच्यासाठी मग ही बार्टी संस्था असेल, समता प्रतिष्ठान असेल, किंवा जी महामंडळं आहेत, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ आहे, दिव्यांगाचं महामंडळ आहे, किंवा आमचं चर्मकार समाजाच्यासाठी स्थापन केलेला लीडकॉम आहे, किंवा अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे. हे सगळी महामंडळं, या महामंडळाच्या माध्यमातून या सगळ्या बेरोजगार तरुणांना पायावर उभं करणं, त्याच्यासाठी ज्या योजना आहेत या योजना व्यवस्थित राबविणं हा एक कार्यक्रम होता. दुर्दैवानं ह्या योजनाच राबवल्या जात नाहीत, ह्या सगळ्या योजना यांना पैसेच दिले जात नाहीत, अशा पद्धतीचा जो कारभार आहे. आणि या सगळ्या महामंडळाचं सक्षम करण्यासाठी जे वित्त विभागानं यांची हमी घेणं अपेक्षित होतं ते पण घेतलं जात नाही. त्याच्यामुळे कागदोपत्री पैसे जरी दाखवले असले पण केंद्र शासनाचे पैसे येत नाही, बाकीचं येत नाही. त्याच्यामुळे याच्यातलं काम भरपूर आहे, प्रचंड काम याच्यामध्ये जे होतं. आता समता प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे पदनिर्मितीचं काम जे होतं ते पदनिर्मिती त्याच्यात
केली होती, परंतु त्याच्यानंतर जे बाकीचं काम माझ्या मंत्रिपद गेल्यानंतरचं जे बाकीचं जे पदं भरण्याची प्रक्रिया होती किंवा त्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये त्याचं विस्तृतीकरण करणं होतं, हे जे काम होतं हे काही झालं नाही. बार्टीच्या बाबतीत चांगल्या योजना होत्या, त्या पण पुढं व्यवस्थितपणे राबवल्या जात नाहीत. सामाजिक न्यायामध्ये पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये आंतरजाती विवाहाच्या संदर्भामध्ये जे ऑनर किलिंगचे प्रकार होतात त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीतला एक चांगला विषय होता. किंवा भीमा कोरेगावच्या बाबतीमधला जो विषय आहे जिथं महारेजिमेंटचा वार म्युझियम करण्याच्या बाबतीमध्ये लोकांची मागणी होती, तर असे खूप सारे विषय जे प्रलंबित राहिले आहेत. किंवा ज्या संस्था आहेत, वेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांना निधी देण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये निधी देण्याच्या बाबतीमध्ये जे काम होतं तर त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या अशा चांगल्या संस्था आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी गेले होते त्या सगळ्या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सगळ्या स्थळांचा विकास करण्याचं काम, हे पण काम अजूनही अपुरेच राहिलेलं आहे. तर असे खूप सारे कामं अजूनही सामाजिक न्याय विभागामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या सकारात्मक दृष्टीनं त्या विभागाकडे पाहून त्याला व्यवस्थित न्याय देण्याची भूमिका ही सरकारची असली पाहिजे असे मला अभिप्रेत आहे. तुम्ही सत्तेत असताना जेव्हा बजेट जाहीर करण्यात आले होते आणि बजेट जाहीर केल्याप्रमाणे तरुणांना उद्योगासाठी काही निधी येणार होता, तर तो निधी देण्यात नाही आला आणि त्यानंतर तुम्ही खूप व्यापक भूमिका त्यासाठी घेतली आणि वेळ अशी आली की तुम्हाला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेस असं वाटलं की आपल्याच पक्षातील लोक आपल्यासोबत नाही अशी खंत वाटली का त्यावेळेस? मुळातच महामंडळाच्या बाबतीमध्ये मी थोडासा त्या काळामध्ये खूप आग्रही होतो. बऱ्याचशा ज्या होते महामंडळं सगळीची सगळी साधारणतः राज्य सरकार त्याच्या बाबतीतली जी हमी घेण्याची भूमिका होती किंवा मग इतर योजना आहेत, जसे भूमिहीनांचं सबलीकरणाची योजना होती, अशा अनेक योजना होत्या ज्या फक्त कागदोपत्री ज्या दिसत होत्या, परंतु प्रत्यक्ष त्याचा जो फायदा आहे ते लोकांना भेटत नव्हतं. महामंडळाची अत्यंत वाईट परिस्थिती होती. लीडकॉम असेल किंवा मग चर्मकार आपलं अण्णाभाऊ साठे महामंडळाला मागच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं ग्रहण लागलं ते सगळ्याचं सगळं बंद झालं होतं. ती अनेक मातंग समाजाची लोकं अजूनही आंदोलनं त्या बाबतीमध्ये करतात, परंतु त्याच्याकडे ज्या पद्धतीनं त्याचं सक्षमीकरण करणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं होत नव्हतं. आणि अशा खूप सारे विषय होते ज्याच्यामुळे मी थोडासा उद्गिन्न होऊन त्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना राजीनामा पण दिला होता. त्याच्यामागची भूमिका ही होती फक्त की ज्या योजना आहेत, सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे ती अधिक वृद्धिंगत होऊन ती बाबासाहेबांच्या विचारानं पुढं गेली पाहिजे आणि समाजाला खरा न्याय दिला गेला पाहिजे. कारण अजूनही लोकांमध्ये या संदर्भात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड मोठे आहेत. बँका अजूनही त्यांना कर्ज देत नाही आहेत. बँकाची भूमिका अजूनही त्याच्यामध्ये आहे की महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाने एखादा अर्ज मंजूर केला, बँका करत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे एकूणच पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, तर हा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीनं एक आग्रही भूमिका त्या बाबतीत होती. आणि खूप सारे असे विषय घेऊन मी त्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या केलं होतं, परंतु त्यांनी मग मला या बाबतीमध्ये हे सगळं करण्याच्या बाबतीत आश्वासन पण दिलं आणि तो मागे पण मी घेतला होता. या बाबतीतली वाच्यता मी कधी पण केली नाही, परंतु हा एकूणच जो प्रकार होता तर हा सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे या भूमिकेसाठी मी घेतलेला तो त्यावेळेसचा निर्णय होता. 3 महिने शिल्लक असताना मंत्रिमंडळातून तुम्हाला कमी करण्यात आलं, यावेळेस यासाठी कुठेतरी दुःख किंवा एक खेद वाटतो का मनात? मला वाटते नक्कीच त्या बाबतीमध्ये मला वाटलं, कारण मला ती कुठलीही कल्पना न देता ज्या पद्धतीनं माझा राजीनामा घेण्यात आला तर हे, परंतु शेवटी सरकारची ते भूमिका होती, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला निर्णय होता, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोललो नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर असेल, इंदू मिलची ची भूमिका असेल किंवा मग चिचोलीचा डेव्हलपमेंट असेल किंवा आपल्या सगळ्या ज्या योजना आहेत सामाजिक न्याय विभागाच्या, मग त्याच्यामध्ये दिव्यांगांचं धोरण ठरवण्याचा निर्णय असेल किंवा त्याबाबतीत ज्येष्ठ नागरिकांचं धोरण ठरवण्याचा निर्णय असेल, असे अनेक विषय त्या काळामध्ये घेण्यात आलेले अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्णय होते. त्याच्यामध्ये नक्कीच मला ते 3 महिने असताना का काढलं ते मला कळलं नाही, परंतु तो निर्णय मला नक्की दुःख झालं असेल. परंतु त्या काळामध्ये जे आपण एक प्रोग्राम बघतोय का 3 महिन्यामध्ये बरेचसे निर्णय आपल्याला घ्यायचे राहिले होते ते दुर्दैवानं तसेच राहिले
आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अजूनही ज्या पद्धतीनं भूमिका घ्यायला पाहिजे होती ते झाले नाही, तर त्याचं दुःख नक्की वाटलं. परंतु शेवटी तो सरकारचा निर्णय होता, त्याच्यामुळे मी काही बोललो नाही. दुर्दैवानं समाजाकडून पण ज्या पद्धतीनं मला अपेक्षित होतं तशा पद्धतीनं जरी त्याच्यावर प्रतिक्रिया झाली नसली तरी पण मी अत्यंत प्रामाणिकपणे या बाबतीमध्ये आता काम केलं होतं. आणि माझी अजूनही तशीच भूमिका आहे का सरकारनं जे पक्षाचं जाऊ दे, कारण पक्ष सगळ्या पक्षामध्ये सगळ्या पक्षाची लोक असतातच, परंतु हा जो समाज आहे जो हजारो वर्षापासून उपेक्षित राहिलेला आहे त्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्या समाजातले जे दुःख आहेत, कारण आम्ही ग्रामीण भागामध्ये शाळेत जाताना हे सगळे अनुभवलं आहे आणि म्हणून त्याची कळकळ आम्हाला अंतःकरणातून वाटत होती आणि म्हणून नक्कीच थोडंफार दुःख झालं होतं. तुम्ही ज्यावेळेस सामाजिक न्यायमंत्री होता त्यावेळेस तुमची जी कार्यपद्धती होती आणि आज जे सामाजिक न्यायमंत्री आहे धनंजय मुंडे सर त्यांची कार्यपद्धती यात कुठेतरी फरक जाणवतो का आणि तो कुठला? नाही, या बाबतीमध्ये माननीय धनंजय मुंडे साहेबांची जी कार्यपद्धती असेल ती त्यांची कार्यपद्धती, मला या कार्यपद्धतीच्या संदर्भात काही बोलायचं नाही आहे. मला कुणावर त्या बाबतीत बोलायचं नाही. बऱ्याच ठिकाणी तर आमचेच अधिकारी आहेत जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात, ते पण जर विरोधातल्यानी भूमिका घेत असतील तर शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा शाहू फुले आंबेडकरांचा हा जो विचार आहे हा एका जातीपुरता मर्यादित नाही आहे. या देशामध्ये स्त्रियांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. हिंदू कोड बिल त्या काळामध्ये बाबासाहेबांनी राजीनामा दिला, परंतु त्याच्यानंतर हिंदू कोड बिलातल्या ज्या सुधारणा होत्या त्या कराव्या लागल्या सरकारला. म्हणजे भूमिका जी काय असली अनेकांची असली, पण हळूहळू हा परिवर्तनशील समाज आहे, बदलावा लागतात भूमिका. त्याच्यामुळे हा एका समाजापुरता हा विषय मर्यादित नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची जी काही भूमिका असेल ती मला वाटते सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अपेक्षित असलीच पाहिजे. ती फक्त राबवताना ज्या काही खालची मंडळी ज्या पद्धतीनं काही जर ह्या करत असतील त्याच्याकडे लक्ष देणं आणि ते राबवून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते. आणि त्या दृष्टीनं सरकारनं काम केलं पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही सतत कार्यरत राहता आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी तुम्ही स्वीकारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आज समाजात वावरताना असं कितीतरी असे घटक आहेत ज्यांना योग्य न्याय मिळत नाही. मग अशा वेळेस कुठेतरी अपयशाची भावना किंवा नैराश्याची भावना येते का मनात? नैराश्य शेवटी कसं आहे की बऱ्याच गोष्टी आहेत. आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी अनुसूचित जातीच्या समाजावर अत्याचार जेव्हा झाले तर कुठंतरी माणूस आतून असं वाटते, दग वाटते. इतक्या वर्षानंतर जर समाजात बदल झाले नसतील, अजूनही दुर्लक्षित अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे अजूनही 2 वेळचं खायला भेटत नाही अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो प्रगत महाराष्ट्र ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भूमिहीन आणि सगळ्यात खाली दारिद्र्य रेषेखालचा जर वर्ग असेल तर हा अनुसूचित जाती जमातीचा वर्ग आहे. मग इतक्या वर्षामध्ये याच्या उत्थानासाठी जर योग्य पद्धतीनं जर होत नसेल तर नक्की त्याचं दुःख वाटते आणि नैराश्य वाटते की शेवटी सामाजिक न्यायाची भूमिका घेताना मग आम्ही कुठं कमी पडतो याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षाच्या लोकांनी विचार करणं आणि या समाजाचा खऱ्या अर्थानं विकास करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि त्याच्यासाठी कधीकधी दुःख नक्की वाटते आणि त्याच्यासाठी नेहमी एक भूमिका आमची एक सकारात्मक भूमिका त्या बाबतीत राहणार आहे. येणाऱ्या दिवसात तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन काही ठोस पावले उचलणार आहात का? नाही, याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी आम्ही म्हटलं होतं का एखादी जे अनुसूचित जाती जमातीवर होणारे अन्याय अत्याचार असतील किंवा भूमिहीनांना जमिनीचे वाटप होत नसतील, स्वाधार योजनेचं वितरण होत नसेल, पदोन्नतीतल्या आरक्षणाचा असाच विषय पडला आहे किंवा महामंडळांना निधी दिला जात नसेल, आंतरजाती विवाहाला योग्य निधी भेटत नसेल किंवा अनुसूचित जाती OBC इतर मागासवर्गीय समाजाची शिष्यवृत्ती दिली जात नसेल, सहकारी संस्थांचा ज्या उद्योगासाठी कर्ज द्यायची योजना होती त्याचं कर्ज दिलं जात नसेल, मागासवर्गीयांचा अनुशेष भरला जात नसेल, विशेष दलित वस्तीचा निधी दिला जात नसेल, रमाई आवास योजनेसाठी रेती आता भेटत नाही म्हणून ते कामं पडलेली आहेत, तर अशा सगळ्या किंवा महामंडळांना निधी दिला जात नसेल, तर सगळे विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये जर वेळ आली तर एक सगळ्या संघटनांना एकत्रित करून त्याच्या संदर्भात आंदोलन करण्याची पण भूमिका या बाबतीमध्ये राहील. यामागची मूळ भूमिका अशीच आहे की सामाजिक न्यायाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका या बाबतीमध्ये आमची नक्की राहील. अगदी शेवटचा प्रश्न सर, तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात.
राजकारणातील लोकांना, राजकारणातील नेत्यांना तुम्ही विदर्भ टी व्हीच्या माध्यमातून काही संदेश देऊ इच्छिता, काही बोलू इच्छिता? सर्व, मग ते राजकारणी कुठलेही असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्यांना काही संदेश वगैरे देऊ इच्छिता? आता सगळ्या राजकारण्यांना संदेश देण्याचा तर एवढा मोठा मी नक्कीच नाही आहे, परंतु सामाजिक न्यायाची भूमिका घेताना मला फक्त एवढंच या ठिकाणी म्हणावंसं वाटते का सगळ्याच शेवटी सगळे जे राजकारणच आहे, राजकारणातूनच मूळ समाजकारणाकडे, कारण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाहीचा हा आमचा जो प्रवास आहे 70 वर्षामध्ये पण त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. म्हणजे सामाजिक लोकशाही या देशात जी निर्माण व्हायला पाहिजे ती अपेक्षित लोकशाही अजूनही झालेली नाही आहे. अजूनही समाज वर्गावर्गामध्ये विभागलेला आहे, जातीजातीत विभागलेला आहे आणि सामाजिक विषमता इतकी भयानक आहे की 10% लोकांकडे या देशातली साधारणतः 80% संपत्ती एकवटलेली आहे आणि 80% लोकांकडे या देशातली असे तर समाजातला 90% अशी लोक आहेत की त्यांच्याकडे 10% पण संपत्ती या देशातली नाही आहे. इतकी विषमता, या विषमतेचा मूळ नायनाट करून सामाजिक समता निर्माण करण्यासाठी मला वाटते सगळ्या समाजातल्या घटकांनी एकत्रित होणं आणि समाजात जी समता स्थापन करणं हेच सगळ्यांच्या पुढे आव्हान आहे आणि हेच डोळ्यापुढे ठेवून आपण सगळ्यांनी राजकारण केलं तर मला वाटतं या देशाचं पण चित्र नक्कीच बदलेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुमची जी सामाजिक न्यायाविषयीची जी भूमिका आहे, जी संवेदना आहे, जी संकल्पना आहे, ती समाजातील प्रत्येक घटकाला जे न्यायासाठी लढतात त्या प्रत्येक घटकाला प्रेरणा देईल, हे एवढं मात्र नक्की. कॅमेरामॅन रुपेश गावंडेसोबत मी निकिता जंगले, विदर्भ टी व्ही, नागपूर.